तुला माहितीये का, मी काल रात्री एका आरोग्य मंचावर स्क्रॉल करत होतो आणि मला एक अशी कमेंट सापडली जी खरंच मला थांबवून गेली. तो प्रश्न असा होता, माझ्या 2 वर्षांपासून थकवा येतोय. माझ्या डॉक्टरांनी सांगितलं की माझं हिमोग्लोबिन 11.5 आहे, म्हणजेच ते बॉर्डरलाईन नॉर्मल आहे. पण मी एक जिना चढायलाही दमतो. मी खूपच नाटकी वागत आहे का? 2 वर्ष तिला वाटतंय की ती नाटकी वागत आहे. मुद्दा असा आहे, 10 पैकी 6 भारतीय महिला ॲनिमियासह जगत आहेत आणि त्यातील बहुतेकांना याची कल्पनाही नाही. कारण त्या दुर्लक्ष करत नाहीयेत, तर ही स्थिती इतकी लपून राहते की ती फक्त आयुष्याचा एक भाग वाटते. नमस्कार, मी डॉक्टर अर्चना विकी. आज आपण खऱ्या कमेंट्स, प्रश्न आणि गोंधळावर चर्चा करू, जे मी सोपे करून सांगेन. व्हिडिओच्या शेवटी तुम्ही स्वतःच्या रक्त तपासणीचा अर्थ वैद्यकीय शिक्षण न घेतलेल्या लोकांपेक्षा चांगला समजून घ्याल. तर सुरू करूया. नक्की ॲनिमिया म्हणजे काय हे मी तुम्हाला तसं समजावून सांगते जसं मला शाळेत कुणीतरी सांगायला हवं होतं. तुमच्या रक्ताची कल्पना करा, जणू ती ऑक्सिजनची उबर आहे. लाल पेशी म्हणजे गाड्या आणि हिमोग्लोबिन म्हणजे खरा ड्रायव्हर. शरीरातील प्रत्येक अवयव, मेंदू, स्नायू आणि हृदय दिवस रात्र ऑक्सिजनच्या डिलिव्हरीची वाट पाहत असतात. हिमोग्लोबिन तयार करण्यासाठी तुमच्या शरीराला लोहाची गरज असते आणि हाच लोह आणि ऊर्जेतील संबंध आहे. कमी लोह म्हणजे कमी हिमोग्लोबिन. कमी हिमोग्लोबिन म्हणजे ऑक्सिजनच्या डिलिव्हरी मिस होतात. पण सुरुवातीला तुम्हाला हे का जाणवत नाही ते पहा. तुमचं शरीर अतिशय हुशार आहे. ते घाबरत नाही. हे शांतपणे स्वतःला जुळवून येतं. तुम्ही जिन्याऐवजी लिफ्ट वापरायला लागता. काम करण्यासाठी तुम्हाला दुसऱ्या कप चहा लागतो. पूर्वी जिथे रात्री 10 वाजेपर्यंत ऊर्जा असायची, तिथे आता संध्याकाळी 6 वाजता तुम्ही थकता. तुम्हाला वाटतं माझ्या रक्तात काही बिघडलंय. तुम्ही विचार करता मी थकलोय, हेच आयुष्य आहे, हाच तो सापळा आहे. ॲनिमिया आजारासारखा वाटत नाही, तो व्यक्तिमत्वाचा पैलू वाटतो. दुसरी गोष्ट, ॲनिमिया हा एकच आजार किंवा कारण नसतो. तो एक संकेत आहे. वेगवेगळ्या आतल्या समस्यांचा शेवटचा परिणाम आहे. मुख्य कारण कोणतं? लोखंडाची कमतरता. हे आपण पुढे पाहू. ओरावल जयंती विचारते, माझं फेरिटिन 8 आहे, पण हिमोग्लोबिन 12.1 आहे, जे नॉर्मल आहे. डॉक्टर म्हणतात मी ठीक आहे, पण मला खूप वाईट वाटतंय. तर खरं काय? जयंती, मी सांगतो तू का बरोबर असावीस. तुझा निकाल तांत्रिकदृष्ट्या बरोबर असला तरी तो पूर्ण सत्य नाही. लोखंडाची कमतरता आणि ॲनिमिया एकाच समस्येचे 2 टप्पे आहेत. एक उदाहरण पाहूया. जर तुझा महामार्गावर गॅस संपला असेल तर तुला हे पटेल. तुझा गॅस सिलेंडर म्हणजे लोखंडाचा साठा, ज्याला डॉक्टर फेरिटिन म्हणतात, तो आहे. तुझ्या स्टोव्हची ज्वाळ म्हणजे तुझं हिमोग्लोबिन. जेव्हा सिलेंडर रिकामा व्हायला लागतो तेव्हा ज्वाळ लगेचच विझते का? नाही. थोड्या वेळासाठी काहीच विशेष घडत नाही. ज्वाळ पूर्णपणे व्यवस्थित दिसते. तू स्वयंपाक करत राहतोस, पण दाब कमी होत चाललाय. मग एक दिवस ज्वाळ कमकुवत होते, म्हणजेच तुझं हिमोग्लोबिन शेवटी घसरायला लागतं. हेच टेस्टमध्ये ॲनिमिया म्हणून दिसतं. म्हणजे या व्यक्तीचं फेरिटिन 8 आहे, म्हणजे सिलेंडर खूपच कमी, पण हिमोग्लोबिन 12.1 आहे. ज्वाळ अजूनही व्यवस्थित निसते. सामान्य टेस्टमध्ये सगळं नॉर्मल दिसतं, पण ती महिन्यांपासून फक्त दुरावर चालली आहे. तुमचं हिमोग्लोबिन कमी होईपर्यंत तुमचे आयर्नचे साठे कदाचित महिन्यांपासून, कधी कधी वर्षानुवर्षे रिकामे चालू असतात. म्हणून फेरिटिन ही टेस्ट लवकर पकडते. बहुतेक नेहमीच्या रक्त तपासण्या फक्त हिमोग्लोबिनच तपासतात. हे शेवटी घसरतं. फेरिटिन हे खरं तर राखीव असलेलं तपासून पाहतं. आयर्नची कमतरता म्हणजे तुमचं सिलेंडर ॲनिमियासाठी कमी पडतोय. त्याचा अर्थ ज्वाळा आधीच कमकुवत आहे. नेहमी दोन्ही टेस्ट मारा. जर तुमचे डॉक्टर फक्त हिमोग्लोबिन तपासतात आणि म्हणतात की तुम्ही ठीक आहात, तर तुम्हाला पूर्ण अधिकार आहे विचारायला, आपण फेरिटिन पण तपासू शकतो का? चला दुसऱ्या प्रश्नाकडे वळूया. ट्विटरवर दीपिका विचारते, मी रोज डाळ, पोळी, भाजी खाते आणि आहाराची काळजी घेते, तरीही मला ॲनिमिया का आहे? दीपिका, तुझी अडचण मला समजते. याचं उत्तर तुला चकित करेल. हे फक्त अन्नातील लोहावर नाही, तर शरीर ते किती शोषून घेते यावर अवलंबून आहे. भारतीय महिलांमध्ये लोहाची कमतरता इतकी सामान्य का आहे याची 2 मुख्य कारणे आहेत. पहिलं कारण मासिक पाळीमुळे होणारा लोहाचा तोटा. सरासरी पाळीमध्ये दर महिन्याला सुमारे 15 ते 20 मिलीग्राम लोह गमावले जाते. जर तुमची पाळी जास्त प्रमाणात येत असेल तर हा तोटा आणखी जास्त असतो. तुमचं शरीर म्हणजे जणू एका भोक असलेल्या बादलीत पाणी भरायचा प्रयत्न करत आहे. दुसरं कारण शोषण, आणि हेच सर्वात मोठं कारण आहे. डाळ, पोळी, हिरव्या पालेभाज्यांमधील वनस्पतीजन्य लोह शरीरासाठी शोषून घेणे मांस किंवा अंड्यातील लोहाच्या तुलनेत खूपच कठीण असते. हे भारतीय स्वयंपाकातही काहीतरी दोष नाही. हे फक्त जैवरसायनशास्त्र आहे. आणि याला आणखी वाईट बनवणारी गोष्ट म्हणजे मी तुम्हाला थांबून यावर खरंच विचार करायला सांगतो. जेवणासोबत चहा घेतल्यास लोह शोषण 64% कमी होऊ शकते.
आपल्यापैकी अनेक जण भारतात दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणानंतर किंवा संध्याकाळी नाश्त्यासोबत चहा घेतात. तो चहा मनाला उभारी देतो, पण शरीरातील लोहाच्या प्रमाणासाठी मात्र वाईट आहे. याचा अर्थ असा नाही की तुम्ही चहा पूर्णपणे सोडावा. म्हणून चहा जेवण किंवा लोहाच्या गोळ्यांनंतर 2 तासांच्या अंतराने घ्यावा. फक्त हाच एक बदलही खूप फरक पाडू शकतो. तर इथे YouTubeवर स्नेहाचा एक मनोरंजक कमेंट आहे. माझी केस सध्या खूप गळत आहेत. माझ्या मैत्रिणीने सांगितलं की कदाचित तणावामुळे असेल, माझ्या आईने पाण्यामुळे असेल असं म्हटलं, आणि माझ्या नवऱ्याने काहीच नाही असं म्हटलं. खरंच हे लोहामुळे असू शकतं का? स्नेहा, तुमच्या नवऱ्याचा आदर ठेवून सांगतो, हे नक्कीच लोहामुळे असू शकतं. लोहाच्या कमतरतेची सुरुवातीची लक्षणं अशी असतात की ती सहज दुर्लक्ष करता येतात. मी ही लक्षणं सांगतो आणि तुम्ही मनात मोजा की त्यापैकी किती तुमच्यावर लागू पडतात. पूर्ण झोप घेतल्यानंतरही थकवा येतोय का? सकाळी काम करायला पूर्वीपेक्षा जास्त चहा किंवा कॉफी लागतीये का? दुसरं म्हणजे 6 महिन्यांपूर्वी सहज चढता येणाऱ्या जिन्यावर चढताना आता दम लागतोय का? जास्त केस गळणं, सहज तुटणारी नखं, फोटोत फिकट दिसणं, थोडं काम केल्यावर हृदय धडधडणं, पिशवी घेऊन जिना चढताना दम लागणं, डोकं जड वाटणं, लक्ष केंद्रित करण्यात अडचण येणे आणि विनाकारण सतत चिडचिड होणं. यापैकी 3-4 लक्षणं सतत काही आठवड्यांसाठी दिसत असतील तर ते तणाव नाही. तुमचे शरीर सांगतंय की अंदाज थांबवून तपासणी करा. मी फक्त जास्त काम करतेय म्हणून दुर्लक्ष करू नका. हा विचार कदाचित सर्वात जास्त निदान उशिरा होण्याचं कारण ठरतो. थोडक्यात सांगायचं तर माझा शेवटचा मुद्दा असा आहे. हा प्रश्न मदर्स ओनली फेसबुक ग्रुपमधनं आहे. मी 5 महिन्यांची गरोदर आहे. डॉक्टर मला आयर्नच्या गोळ्या घ्यायला सांगतात, पण मी अनेकदा विसरते आणि मला ठीकच वाटतं. हे खरंच गंभीर आहे का? पहा, मी तुम्हाला स्पष्ट सांगते. हो, हे खरंच एवढं गंभीर आहे आणि मी हे पूर्ण सहानुभूतीने सांगतोय, कुठलाही न्याय न करता. सध्या तुमच्या शरीरात काय घडतंय ते पहा. तुम्ही फक्त स्वतःला चालू ठेवत नाही, तर तुम्ही एक बाळ तयार करत आहात, प्लेसेंटा तयार करत आहात आणि तुमचं स्वतःचं रक्ताचं प्रमाण जवळपास 50% ने वाढतंय. गर्भधारणेदरम्यान तुमच्या शरीराला एकूण सुमारे 1000 मिलीग्राम अतिरिक्त लोहाची गरज असते. ही संख्या मोठी आहे. गर्भधारणेदरम्यान ॲनिमिया असल्यास संशोधनानुसार बाळ कमी वजनाचे जन्माला येऊ शकते. 2.5 किलोपेक्षा कमी वजनाच्या बाळांना सुरुवातीपासूनच जास्त काळजी लागते. ॲनिमिक मातांना जन्मलेली बाळं देखील स्वतः कमी लोहसाठ्यासह जीवनाची सुरुवात करतात, ज्याचा थेट परिणाम पहिल्या 2 वर्षात मेंदूच्या विकासावर होतो. म्हणून प्रत्यक्षात मदत करणाऱ्या काही गोष्टी इथे आहेत. लवकर सुरुवात करा. आदर्शरित्या गर्भधारणा होण्यापूर्वी फेरिटिन आणि हिमोग्लोबिन तपासा. गर्भधारणा सुरू होण्यापूर्वी साठा तयार करा, गर्भधारणेदरम्यान नाही. पूरक औषधे नेमकी सांगितल्याप्रमाणे घ्या आणि ती चहा, कॉफी किंवा दुधासोबत घेऊ नका. 2 तासांचा अंतर अधिक महत्वाचा असतो, विशेषतः तुम्ही गर्भवती असाल तेव्हा. योग्य चाचण्या मागा, हिमोग्लोबिन आणि फेरिटिन आणि अनेकदा B12, विशेषतः तुम्ही शाकाहारी असाल तर. आणखी एक गोष्ट, प्रसूतीनंतर अनेक महिला रक्तस्राव आणि स्तनपानाच्या गरजांमुळे ॲनेमिक राहतात आणि बाळच सर्व काही झाल्यामुळे त्या स्वतःच्या आरोग्याचा विचार करणं थांबवतात. कृपया असे करू नका. तुमचा पुनर्वसन म्हणजेच तुमच्या बाळाचे आरोग्य आहे. या व्हिडिओतून एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा अशी माझी इच्छा आहे. जर तुम्हाला थकवा, गोंधळ किंवा श्वास लागणे अनेक दिवसांपासून जाणवत असेल आणि फक्त हिमोग्लोबिन तपासले असेल, फेरिटिन नाही, तर तुमची माहिती अजूनही अपूर्णच आहे. फेरिटिन आणि B12 चाचणी नक्की करून घ्या. सर्व काही जुळत नसेल तर थायरॉइड बद्दल विचारा. तुम्ही नाटकी होत नाही, फक्त थकलेले नाही आणि तुम्ही काहीही बनवत नाही आहात. तपासणीची गरज असल्यास तुम्ही प्रॅक्टोवर, हेमॅटॉलॉजिस्ट किंवा जनरल फिजिशियनचा सल्ला घेऊ शकता, जे तुम्हाला योग्य मार्गदर्शन करतील. ते तुम्हाला समजावतील की हे फक्त लक्ष ठेवण्यासारखे आहे की त्वरित उपचारांची गरज आहे. चाचणी करून कारण शोधा आणि मूळ उपचार करा. व्हिडिओ आवडल्यास गरजवंतांना शेअर करा. कदाचित थकलेली एखादी स्त्री आत्ता तुमची स्टोरी पाहत असेल. आरोग्याच्या महत्त्वाच्या विषयांवर कृतीशील सल्ला हवा असल्यास कृपया या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा.